आजची लाईफस्टाईल आपण बघितली तर ती कुठेतरी फास्ट झालेली आहे। इन्स्टंट प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी असते आणि अशाच काही इन्स्टंट गोष्टी किंवा इन्स्टंट असे काही पदार्थ आज आपण शिकणार आहोत आणि आपल्याला हे शिकवण्यासाठी आपल्या सोबत आहे आदिती लेले। मी आपण तिच्याकडनं जाणून घेऊया की काय काय ती शिकवणार आहे आपल्याला। आणि अर्थात आदिती तुझं स्वागत आहे आणि आज तू आम्हाला काय शिकवणार आहे? उपास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खरं तर येतं की गरमागरम खिचडी, साबुदाण्याची खिचडी, त्याच्यावर नारळ, कोथिंबीर, लिंबू असं आयतं आपल्या समोर जर आलं तर हेच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असतं। प्रत्येक वेळेला ते मिळतच असं नाही, कारण आपण म्हणजे नोकरी व्यवसाय करणारे असतो तर आदल्या दिवशी साबुदाणा नेमका भिजवायचा विसरतो किंवा असं काहीही कारणांमुळे आपल्याला राहू शकतं। बरोबर, अशा वेळेला काहीही आपल्याला काळजी करायची गरज नाही। धनश्री तुमच्यासाठी ही इन्स्टंट म्हणजे रेडी टू कुक अशी खिचडी घेऊन आलेली आहे, साबुदाणा खिचडी घेऊन आलेली आहे। 20 मिनिटं ठेवलेली आहे भिजवून खिचडी। आता आपल्याला फक्त ही मायक्रोवेव्हला 4 ते 5 मिनिटं गरम करायची आहे आणि 4 ते 5 मिनिटात आपली ही रेडीमेड खिचडी तयार आहे। इन्स्टंट खिचडी खरं तर। ही 4 ते 5 मिनिटं आपण आता खिचडी बनवायला ठेवलेली आहे। ह्याच्यामध्ये मीठ, दाण्याचं कूट हे सगळं घातलेलं आहे। सगळं घातलेलं आहे। आमच्या पदार्थांची हेच वैशिष्ट्य आहे की आपल्याला त्याच्यावर काही घालायला लागत नाही। नारळ, कोथिंबीर, लिंबू जसं आपण म्हटलं इट्स फॉर गार्निशिंग। आपण जर कुठे बाहेर असू आणि आपल्याला हे पदार्थ नाही मिळाले तरी आपल्याला गरमागरम चांगली खिचडी खायला मिळू शकते। वरनं तुम्ही हे घाला ते घाला असं काही गरज नाही। पण हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत, ह्याच्याकडे पटकन वळलं जात नाही। पण हे असं आपण म्हणजे हेच आम्हाला ऍक्च्युअली प्रमोट करायचं आहे। सो अशा पद्धतीने आपली ही खिचडी रेडी झालेली आहे। हार्डली अर्ध्या तासामध्ये ही खिचडी रेडी आहे। ऑफकोर्स आता ह्याच्यावरती आपण गार्निशिंग आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो। इन्स्टंट खिचडी बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत इन्स्टंट थालीपीठ। आणि थालीपीठ हा प्रत्येकालाच माहिती असलेला पदार्थ आहे, मात्र ह्या थालीपीठाची एक खासियत म्हणजे तुम्हाला कांदा घालण्याची गरज नाही आहे। तुम्हाला फक्त आणि फक्त पाणी घालायचे आणि मिक्स करायचे, त्याच्यामध्ये मीठ, तिखट काहीही घालायचं नाही। आणि हे थालीपीठ आपल्याला शिकवणार आहे अर्थातच आदिती। अर्थात आपण सुरुवात करूया, काय प्रोसिजर आहे आणि हे इन्स्टंट थालीपीठ कसं बनतं? खूप लोक असे आहेत की ज्यांना थालीपीठ माहिती नाही किंवा सगळे धान्य त्याच्यामध्ये असतातच असं नाही, काही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात। आपलं हे जे थालीपीठ आहे ह्याच्यामध्ये अख्खी धान्य पण आहेत, त्याच्यानंतर डाळी सुद्धा आहेत, असं दोन्ही आहे। तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर अख्खे मूग, अख्खे उडीद, चणा आणि ह्या सगळ्या डाळी सुद्धा। आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। आता आपण हे तव्यावर ठेवणार आहोत। ह्याच्या तेलाची गरज नाहीये मला वाटतं। तेलाची गरज अगदी कमी, तुम्हाला एक थेंबर तेल पण। आणि दुसरं म्हणजे ते नॉनस्टिक असल्या कारणाने आपल्याला खूपच कमी गरज असते तेलाची अशी सुद्धा, तर त्याचा आपण ह्याच्यात फायदा घेऊ शकतो। आता आपलं हे थालीपीठ रेडी झालेलं आहे। सुंदर खुसखुशीत असं हे थालीपीठ रेडी झालेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।